सध्या जगभरात खळबळ उडवून दिलेल्या एप्स्टीन फाईल्सची चर्चा आता सर्व सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जगभरातील मोठमोठ्या सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं या फाईल्सशी जोडली जात आहेत. सध्या या केसशी एलॉन मस्क, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू, डोनाल्ड ट्रम्प या नावांशीही संबंध जोडला जात आहे. काय आहे ही एप्स्टीन फाईल? जेफ्री एप्स्टीन नक्की कोण होता आणि त्याचं या दिग्गजांशी काय संबंध? गुन्हेगारी क्षेत्रातील सगळ्यात काळं कृत्य म्हणून समजल्या जाणाऱ्या ह्युमन ट्रॅफिकिंग आणि अल्पवयीन मुलींचं शोषण याच्याशी संबंध असलेल्या या जेफ्रीचे सुप्रसिद्ध लोकांशी नक्की काय संबंध होते आणि त्याचा आता भारतातील काही प्रसिद्ध लोकांशी संबंध कसा काय जोडला जातोय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या टाइम्स डिजिटलमध्ये. नमस्कार, मी विभा कदम. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. इंग्लंडमध्ये अल्पवयीन मुलींचं शोषण आणि ह्युमन ट्रॅफिकिंग संदर्भात जेफ्री एप्स्टीन या धनाढ्य फायनान्सरला अटक झाली आणि जगभरात एकच खळबळ उडाली. पुढे 2019 मध्ये त्याचा तुरुंगामध्ये संशयितरित्या मृत्यू झाला. त्याने लिहिलेल्या काही नोंदी पुढे इंग्लंडच्या न्याय विभागाने हस्तगत केल्या आणि आता या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या नोंदींमध्ये जगभरातील काही सुप्रसिद्ध व्यक्तींची नावं आता समोर येत आहेत. भारतातही या एप्स्टीन फाईल्सवर चर्चा रंगते आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या फाईल्सचा परिणाम भारतीय राजकारणावर होऊ शकतो असा दावा केला आणि एकच खळबळ उडाली. नुकतेच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी एक्सवर केलेल्या ट्विटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही संबंध या फाईलशी जोडला गेला आहे. इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांच्या मनोरंजनासाठी मोदी यांनी जेफ्री एप्स्टीनकडून सल्ला मागितल्याचं खेरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच भारतातील अन्य 5 जणांची नावंही या फाईल्समध्ये जोडली गेली आहेत. जाणून घेऊया कोण आहेत या 5 व्यक्ती. यामध्ये पहिलं नाव आहे रिलायन्सचे अनिल अंबानी यांचं. अंबानी यांनी ईमेल्सद्वारे एप्स्टीनशी संवाद साधल्याचं आता समोर येत आहे. दुसरं नाव आहे प्रसिद्ध लेखक आणि वेलनेस कोच दीपक चोप्रा यांचं. 2018 मध्ये एप्स्टीनला अटक झाल्यानंतर चोप्रा यांनी त्याच्याशी ईमेलद्वारे संवाद साधल्याचं समोर आलंय. भारतातील प्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिका मीरा नायर यांचंही नाव आता या फाईलशी जोडलं गेलंय. 2009 मध्ये एका सामाजिक कार्यक्रमासंदर्भात हे नाव जोडलं गेलंय. चौथं नाव आहे अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांचं. इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट फेस्टिवलमध्ये नंदिता दास यांना बोलावण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी एप्स्टीनही आमंत्रित होता. त्यामुळे नंदिता दास यांचंही नाव या यादीमध्ये जोडलं गेलंय. 5वं नाव आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचं. शंघायमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान अनुराग कश्यप यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि हा कार्यक्रम एप्स्टीन याच्याकडून आयोजित केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या संदर्भात अनुराग कश्यप यांनी हे दावे खोटे असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे. मी आयुष्यात कधी शंघायला गेलोच नाही असा दावाही कश्यप यांनी केला आहे. या 5 भारतीय व्यक्तींची नावं या फाईलशी जोडली गेली असली तरी त्यांचा संदर्भ कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी जुळत नसल्याचं आता समोर येत आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडूनही स्पष्ट करण्यात आलंय की हे प्रसिद्ध करण्यात आलेले दस्तऐवज फक्त चौकशीसाठी आहेत, हे आरोपपत्र नाहीत. त्यामुळे तुम्हाला या एप्स्टीन फाईल संदर्भात काय वाटतं? आणखी काही भारतीय नावं या फाईलशी जोडली गेली असतील का? या सगळ्या संदर्भात आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.